श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी. आज सकाळी मी लवकर काम आवरलं 10 वाजेपर्यंत. म्हटलं आपण आज ब्लाऊज शिवूया. ब्लाऊज शिवायला बसले तर मशीननं एवढं परेशान केलं मला. बार बार दोरा तुटत होता. मी सुई पण बदलून बघितली, दोऱ्याचं बंडल पण बदलून बघितला, पण मशीनचा दोरा काही तुटायचा थांबेनाच नाही. तर म्हटलं जाऊ द्या आता ना, आपण ब्लाऊज शिवूनच ठेवून द्या. कसं असतं ना, एखाद्या दिवशी आपलं एखादं काम करायचं असलं आणि ते झालंच नाही तर खूप बोर होतं ना. आज मग मला इतकं बोर झालं, मग मी वाट्यावर आले. म्हटलं चला बाहेर बसूया, तेवढंच थोडंसं छान वाटतं मला. बसले तर आरुष आला आणि लगेच त्याची फरमाईश, मम्मी आज मला आहे ना शंकरपाळे खायचे. म्हटलं चालेल, चल बाबा. मग आता माझ्याकडनं तर ब्लाऊज काही शिवणं झालं नाही. म्हटलं मग चल तुझ्यासाठी शंकरपाळे करते. 2 डब्बे मी पिठी साखर घेतलेली आहे. हे 2 डब्बे तुम्ही कोणतेही घेऊ शकता, वाटी पण घेऊ शकते, 2 डब्बे पण घेऊ शकता. मी हे 2 डब्याचं माप घेतलंय. 2 डब्बे पिठी साखर टाकली आहे. 2 डब्बे तूप टाकले, मी गरम केले. दोन डब्बे गरम केलेलं दूध टाकते. छान चमच्याने असं हलवून घ्यायचं सगळं, कारण तूप पण गरम आहे, दूध पण गरम आहे. याला आपल्याला थोडं थंड होऊन द्यायचं आहे. साखर अशी पूर्ण पगून घ्यायची आपल्याला. याच्यामध्ये जे साखरेचे गोळे झाले ते पण फोडून घ्यायचे आपल्याला. आता याच्यामध्ये ना जेवढा मैदा मावेल तेवढा टाकायचा. मी हे 1 किलोचं पॅकेट घेतलेलं आहे. हे बघू शकता त्याच्यामध्ये किती मावन तेवढा आपल्याला टाकायचं आहे. 1 किलोच्या आसपास तरी मावतं पीठ तेवढे याला. पुन्हा टाकला मी, कारण की आपल्याला जसं लागण तसंच टाकायचं आहे, एकदम नाही टाकायचं. कारण कधी कधी ना आपले मिश्रण पण कमी पडू शकतं, म्हणून असं थोडं थोडं टाकत राहायचं आणि मळत राहायचं. पहिले कसं होतं माहिती का, फक्त शंकरपाळे लाडू हे ना फक्त दिवाळीला किंवा सणावारालाच बनवलं जायचं. आता आहे ना केव्हाही खावं असं वाटलं तर आपण शंकरपाळे बनवतो, लाडू बनवतो. बरोबर आहे ना. आता म्हणजे प्रत्येक गोष्टीला आता सीजन राहिलंच नाही. आणि ह्या गोष्टी ना मैदा झाला, पिठी साखर, ह्या दिवाळीच्या वेळेस आहे ना आम्ही विकत आणायचो त्यावेळेस. आणि ते दिवाळीच्या वेळेसच मैदा विकत भेटायचा. आता तर मैदा केव्हाही भेटतो, 12 महिने भेटतो. जेव्हा खाऊ वाटतं तेव्हा जायचं, मैदा घेऊन यायचा, काय करावं असं वाटलं ते करून खायचं. आणि बघा असं उंडा मळून घेतलं मी. आणि बरोबर आहे ना 2 वाट्या पिठी साखर, 2 वाट्या दूध, हे सगळं मी जे प्रमाण घेतलं ना त्याला बरोबर 1 किलोचा आपल्याला मैदा बरोबर लागलेला आहे. तुम्ही बघू शकता 1 किलोचा उंडा हा. तर याला आहे ना मी 10 मिनिटं याला मी भिजत ठेवणार आहे. झाले, आपला उंडा भिजलाय. चला आता आपण शंकरपाळे करूया. इकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. असं करून घ्यायचं, म्हणजे अशी फोल्ड केली ना तर शंकरपाळ्याला ना छान लेअर पडता. त्यासाठी जसं आपण ज्याप्रमाणे पोळीला करतो ना त्याप्रमाणेच घडी मारायची याला, म्हणजे लेअर पडता याला. पहिले असे कडक कापून घ्यायचे त्याच्या. छान एक समान घ्यायचे असे कट करून. आपण तेल तापलं का बघूया. हो, आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे. तर आपण त्याच्यामध्ये शंकरपाळे टाकूया.
हे बघा मंद गॅसवर मी तळून घेतले. हे बघा आरुष तर मध्ये मध्ये चालूच आहे, त्याला तर कधी काय खायचं असं होतंय. हे बघा किती छान तळे गेले असे गोल्डन आणि असे लेअर आले बघा. लेअर मी खूप बघू शकता तुम्ही. असं हळूच टाकत चटकाने बसलं पाहिजे बरं. असे साईडना सोडायचे ते, म्हणजे चटका बसणार नाही आपल्याला. एकदम गपकन नाही टाकायचे, हळूहळू टाकायचे. हे बघा 1 किलो मध्ये एवढे शंकरपाळे झाले. तुम्ही बघू शकता एवढे सुंदर झाले.